नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश पाटील सर। आजच्या या शैक्षणिक व्हिडिओ अंतर्गत आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विज्ञान विषयातील इतिहास भागातील प्रकरण 7 आपल्या वारशाचे जतन या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण आपल्याला SSC बोर्डच्या वार्षिक परीक्षेमध्ये एकूण 3 गुणांसाठी विचारण्यात येत असते। या 3 गुणांच्या वितरणामध्ये विभाग अ मध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन 1 मार्कासाठी 1 विचारण्यात येतो, तर विभाग ब मध्ये 2 मार्कासाठी 1 प्रश्न विचारण्यात येत असतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 3 गुणांसाठी महत्त्वाचं असलेलं हे प्रकरण आता आपण अभ्यासूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया प्रकरण 7 आपल्या वारशाचे जतन भाग पहिला। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या प्रस्तावनेमध्ये आपण अभ्यास बघूया जगात भारताचे विशिष्ट स्थान आहे। मोठ्या प्रमाणावर आपल्या भारताच्या वारशांचे आपण 2 प्रकार अभ्यासलेले होते, ज्यामध्ये नैसर्गिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा असे त्याचे 2 भाग होते। मोठ्या प्रमाणावर या दोनही वारशाच्या संदर्भात आपण अभ्यास करून चुकलेलो आहोत। अशा प्रकारच्या विशिष्ट वारशाला जगाच्या पृष्ठभूमीवर मांडणारा आपला देश आणि त्यामुळेच भारताचं विशिष्ट स्थान आपल्याला सांगता येईल। त्यामध्ये ज्ञान, विज्ञान, धर्म, संस्कृती आणि कलेच्या विविध क्षेत्रामध्ये भारताचे महत्त्वाचे योगदान या वारशाअंतर्गत मिळालेले आहे। भारताचा समृद्ध आणि मूलभूत वारसा आहे। मोठ्या प्रमाणावर भारताच्या वारशाची सखोलता आणि त्याची भव्य दिव्यता आपण बघायचं म्हटलं तर ती समृद्ध स्वरूपाची आपल्याला बघायला मिळत असते। इतर संस्कृत्यांची जननी म्हणून ओळखली जाणारी आपली भारतीय संस्कृती आणि तिचा वारसा हा मूलभूत वारसा म्हणून सुद्धा ओळखला जातो। आपला वारसा भारतवर्षाच्या प्राचीन गरिमेला व्यक्त करीत असतो। मोठ्या प्रमाणावर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जो वारसा सोडलेला आहे तो आपल्यासाठी किती महान आणि महत्त्वपूर्ण आहे त्याची देखील त्यातून प्रचिती आपल्याला मिळत असते। म्हणूनच आपल्या भव्य वारशाचे जतन आणि संरक्षणासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊया। विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या भारताच्या विशिष्ट वारशाचं जतन आणि संरक्षण करणे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, पवित्र कर्तव्य आहे। सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाची आवश्यकता काय आहे त्याविषयी आपण आता जाणून घेऊया। भारताचा वारसा वैविध्यपूर्ण आहे। मोठ्या प्रमाणावर भारताच्या वारशामध्ये विविधता आपल्याला बघायला मिळत असते। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपण अभ्यासलं की वारसे हे 2 प्रकारचे असतात। पहिला प्रकार नैसर्गिक वारसा, तर दुसरा प्रकार मानवाने स्वतःच्या बुद्धी कौशल्याने आणि हस्तकौशल्यांनी ज्या प्रकारे निसर्गामध्ये बदल घडवलेले आहेत आणि त्यातून काहीतरी नवीन सर्जन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला आपण सांस्कृतिक वारसा किंवा मानवनिर्मित वारसा असे म्हणतो। दोन्ही प्रकारच्या वारशामध्ये विविधता ही आपल्याला सरळ बघायला मिळत असते। वारशात साहित्य आहे, शिल्प, स्थापत्य, विविध प्रकारच्या कला आणि प्राकृतिक वारशांचा समावेश होत असतो। मोठ्या प्रमाणावर आपण पूर्वीच्या प्रकरणांमध्ये 4थ्या प्रकरणात आपण साहित्याचा अभ्यास केला। भारतीय साहित्यामध्ये साहित्यकारांनी कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत, भारतीय संस्कृतीला कशा पद्धतीने व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचा समावेश आपल्या वारशामध्ये होतो। तसेच 3ऱ्या आणि 6व्या प्रकरणामध्ये विविध प्रकारच्या शिल्पकला ज्या आहेत, शिल्पकला म्हणजे अशा प्रकारची कला की जिला छिन्नी आणि हातोडीच्या साहाय्याने एखाद्या दगडावर कोरीवकाम करून अवतरण्यात येत असतं। मोठ्या प्रमाणावर या शिल्पकलेतून लेण्या, गुफा स्थापत्य यांचं निर्माण करण्यात आलेलं होतं आणि त्याचा देखील आपण अभ्यास मिळवलेला आहे। स्थापत्यकलेअंतर्गत गुप्त काळामध्ये झालेल्या विविध मंदिरांचं निर्माण, कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर पण अभ्यास केला की गुप्तयुगाला कलेच्या संदर्भात किंवा वारशाच्या संदर्भात सुवर्णकाळ असं म्हटलं जातं। विविध प्रकारचे स्थापत्य, ज्यामध्ये मंदिरांचं निर्माण, सुवर्ण मंदिरासारखे
किंवा सूर्य मंदिरासारखे कित्येक भव्य दिव्य मंदिरे या स्थापत्यकलेतून अवतरलेले आहेत. विविध प्रकारच्या कला, ज्यामध्ये ललितकलेमध्ये नृत्यकला, संगीतकला आणि नाट्यकला या प्रकारच्या विविध कलांचा देखील आपण समावेश झालेला बघितलेला आहे. तसेच काही प्राकृतिक प्रकारची वारसे जे असतात ते सुद्धा आपल्या भव्य वारशामध्ये विविधतापूर्ण स्वरूप निर्माण करतात. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित घटकांद्वारे त्यात प्रतिकूल परिणाम होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याला आपल्याला लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने आपल्यासाठी वारशाचं निर्माण केलेलं आहे, वारसा घडविलेला आहे, समृद्ध वारसा आणि मूलभूत वारसा आपल्यासाठी सोडून ते गेलेले आहेत, अशा वारशामध्ये दोन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात. ज्यात पहिल्या घटकांमध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. ऊन, वारा, पाऊस, कित्येक नैसर्गिक आपत्ती यांच्या आधाराने मोठ्या प्रमाणावर आपला वारसा हा नासधूस होताना दिसतो आहे. त्यामध्ये प्रतिकूल परिणाम पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकारची प्रवृत्ती आहे ती म्हणजे मानवनिर्मित घटक. मानवनिर्मित कारणांनीसुद्धा आपला वारसा हा मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम अनुभवत आहे. मानवाच्या कित्येक हस्तक्षेपांमुळे आपल्या वारशावर गदा येताना दिसत आहे. त्यांचे संरक्षण करणे खूपच जरुरीचे आहे आणि म्हणूनच आपल्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाची आवश्यकता असल्याचं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच्या चित्रांमध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर आपल्या सांस्कृतिक वारशामध्ये किती भव्य आणि दिव्य कलाकृती आपल्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. तसेच देशाच्या या सांस्कृतिक वारशाच्या स्वरूपामुळे, समृद्धतेमुळे आणि विविधतेमुळे जगाच्या पृष्ठभूमीवर आपली गरिमा कशा प्रकारे सिद्ध झालेली आहे ते सुद्धा आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, वारसा हा देशाच्या लोकांना गौरव देणारा असतो. मोठ्या प्रमाणावर देशाच्या लोकांची ओळख आणि त्यातील लोकांना आपल्या पूर्वजांची भेट ही जी आहे खूप महत्त्वाची आहे. देशाची जनता स्वतःची ओळख वारशासोबत जोडून त्याला सन्मान देत असते. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण उदाहरण घेऊ शकतो. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेलं ताजमहल. मोठ्या प्रमाणावर जर आपल्या पूर्वजांनी या वास्तूचं निर्माण केलं नसतं तर कदाचित भारताचं नाव इतर देशांच्या यादीमध्ये समाविष्ट झालं नसतं. आपण कोणता भारत असं जर म्हटलं की ज्या भारतामध्ये 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे, ज्याला ताजमहल म्हटलं जातं, त्यावरून आपल्या भारताची ओळख दिली जात असते किंवा भारतीय जनतेला देखील त्यामुळे बहुमान मिळत असतो, त्याचा गौरव सिद्ध होत असतो. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणावर ज्या वारशामुळे आपले नाव लौकिक होत आहे, ज्यामुळे आपणास गौरव प्राप्त होत आहे, अशा प्रकारच्या वारशाचं आपण चांगल्या पद्धतीने संरक्षण केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे. त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगावे लागतील, त्याची आज आवश्यकता आहे. लुप्त होणारी कला, स्थापत्य वगैरेंचे संरक्षण आपण केलेच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय की कित्येक कला ज्या आहेत त्या संपुष्टात येत आहेत. कित्येक कारागीर एकदाचे गेल्यानंतर त्याची कला जी आहे ती भविष्यात मिळू शकत नाही. मोठ्या प्रमाणावर स्थापत्य वगैरेंचे जे प्राचीन स्वरूप आहे ते आज कदाचित निर्माण देखील होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या अमूल्य वारशाचं जतन, संरक्षण आपण केलं पाहिजे. यामुळे येणाऱ्या पिढीला स्वतःच्या पूर्वजांनी केलेल्या गौरवपूर्ण कार्याची प्रेरणा मिळेल. मोठ्या प्रमाणावर आजच्या चित्रकारांना अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये जे चित्र आहेत ते चित्र बघून प्रेरणा मिळत असते. कित्येक चित्रकार तर तिथे जाऊन स्वतःचं जीवन धन्य झाल्याचं सुद्धा स्वीकारत असतात. मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने पूर्वजांनी कोणत्याही प्रकारची कला जर निर्माण केली असेल आणि त्याचा वारसा जर आपल्याला त्यांनी प्रदान केलेला असेल तर तो वारसा, पूर्वजांनी दिलेला वारसा जो आहे तो येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे. त्यामुळे आपण त्याचं जतन केलं पाहिजे. आपल्या वारशाच्या जतनाविषयी आपण जागृत नाही,
मोठ्या प्रमाणावर दैनंदिन जीवनामध्ये या वारशाचं नासधूस होताना दिसते आहे किंवा त्याचं जे पतन आहे ते आपल्या लक्षात येत आहे. तसेच आपल्या निष्काळजीपणामुळे वारशाचं आज नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणावर आपण बघतो की ज्यावेळेस आपण पर्यटनाच्या संदर्भात किंवा सहलींच्या स्वरूपाने शाळेतून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी एखाद्या सहलीचं आयोजन करतो, प्रवासाचं आयोजन करतो, या दरम्यान कित्येक विद्यार्थी निष्काळजीपणा दर्शवितात. एखादी अमूल्य ठेव आपल्या हाताने खराब तर होणार नाही, तिचं स्वरूप बदलून तर जाणार नाही, याची बिलकुल काळजी पर्वा या विद्यार्थ्यांना नसते. मोठ्या प्रमाणावर या निष्काळजीपणामुळे आपल्या वारशाचं काय होत आहे? नुकसान होत आहे. म्हणून वारशांचं संरक्षण आज आवश्यक बनलेलं आहे. चित्रांमध्ये आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर मूर्ती, शिल्पे, कला आणि स्थापत्य अशा भव्य स्वरूपामध्ये निर्माण झालेली आहेत की जे आपणास प्रेरणा देणारी आहेत. त्यांचं रक्षण करणं, त्यांचे मूळ स्वरूप त्याच स्वरूपात टिकवून ठेवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत ते सतत सांभाळून ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रकरणाचा पुढचा मुद्दा सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणाची अनिवार्यता. अनिवार्यता म्हणजेच गरज, आवश्यकता. वारसा हा देशाची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर कोणताही वारसा असो, मग तो नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित सांस्कृतिक वारसा असो, त्याला देशाच्या ओळखीसोबत जोडणं हे आज आलंच आहे. त्यांची अवगणना करणाऱ्या देशाचे कोणतेही भविष्य नसते. एखाद्या देशाने आपल्या पवित्र वारशाला जर जपण्याचा प्रयत्न केला नाही तर कदाचित त्या देशाची ओळख देखील राहू शकत नाही. कारण की वारसा हा आपल्यासाठी मार्गदर्शक असतो. पूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्या प्रकारच्या कलांचा विकास केला आहे त्या कला आजही जिवंत आहेत. पूर्णपणे नष्ट झाल्या असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर या कलांना जिवंत ठेवण्याकरिता आणि पुढील पिढीला त्याचा लाभ मिळण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वारशाचं जतन करणं, त्याचं संरक्षण करणं अनिवार्य बनलेलं आहे. भूतकाळात आपण ज्या चुका केल्या आहेत त्यांना वर्तमानात समजून भविष्यासाठी योजना बनविणे आणि विकासाची दिशा नक्की करण्यात वारसा आपल्याला पथदर्शक बनत असतो. मोठ्या प्रमाणावर आपल्या पूर्वजांनी जे रस्ते निर्माण केले, ज्या रस्त्यावरून त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे, त्यांच्या पाऊलखुणा आपल्यासाठी विकासाची दिशा नक्की करणार असतात. मोठ्या प्रमाणावर वर्तमानामध्ये आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्या समजून घेण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि भविष्यासाठी काही योजना आपल्याला बनवाव्या लागतील. त्यासाठी आपला वारसा पथदर्शक बनणार आहे, मार्गदर्शक म्हणून उभा राहणार आहे. देशात नवीन चेतनेचा संचार करण्यात वारसा खूपच उपयोगी आहे. मोठ्या प्रमाणावर पुढील पिढी जी येणार आहे किंवा मोठ्या प्रमाणावर भविष्यातील पिढीला हा वारसा जो आहे तो मार्गदर्शक म्हणून आपल्याला उपयोगी ठरणार आहे. देशाच्या सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारशाच्या स्थळांना होणारे नुकसान अथवा विनाशाविषयी देशातील लोकांमध्ये जागृती येणे अनिवार्य आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्या सांस्कृतिक आणि प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक वारशाच्या स्थळांना नुकसान होताना दिसत आहे. त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहेत. त्याचा विनाश आज होणं सुरू झालेलं आहे. तर हा विनाश थांबविण्यासाठी लोकांमध्ये जागृती येणे गरजेचे आहे. जर लोक आजच जागृत झाले नाहीत तर कदाचित वारशाच्या उर्वरित चिन्ह, खुणा देखील शिल्लक राहणं अशक्य बनणार आहे. वारशाच्या जतनासाठी फक्त सरकारच नाही तर सामान्य लोकांनी पण आपली भूमिका निभावली पाहिजे. सरकार फक्त नियम बनवणार आहे, कायदे घडवणार आहे, परंतु कायद्याचं पालन करणं, नियमांना न तोडणं ही सर्व जबाबदारी जनतेची असते. जतनासाठी प्रत्येक लोकांनी आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती स्वीकारणे भाग आहे. आज ती त्याची अनिवार्यता आलेली आहे. वारसा हा देशाच्या लोकांसाठी आदर्श असतो. मोठ्या प्रमाणावर देशाच्या लोकांना गौरव प्रदान करत असतो. त्यात तो समृद्ध प्रकारची सिद्धी लोकांसाठी ठरत असतो. म्हणून त्याला नष्ट होण्यापासून थांबविणे आवश्यक आहे. विदेशी लोकांचे आक्रमण आणि आपल्या जागृतीच्या अभावाने आपल्या वारशाचे भयंकर नुकसान झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या नुकसानामध्ये खरोखर या दोन मुद्द्यांचा समावेश होत असतो.
ज्यामध्ये विदेशी लोकांचं आक्रमण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशाने कित्येक वर्षांचा जो सहवास आहे विदेशी लोकांचा तो अनुभवलेला आहे. विदेशी लोकांनी भारताच्या या वारशाला बघूनच भारतावर आक्रमणं चालवली होती. आक्रमणांमध्ये कित्येक लोकांनी भारताचं शोषणही केलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या जनता आपल्या देशावर आक्रमण करून विजेता बनून आपल्या देशाचं राजकारण करणाऱ्या या जनता आपल्या वारशाला मोठ्या प्रमाणावर नुकसान देऊन गेलेल्या आहेत. मोगल सल्तनत काळाच्या जर आपण विचार केला तर त्यामध्ये मोठमोठ्या मंदिरांची नासधूस करण्यात आली होती. ज्या जागी मंदिर आहे त्या जागी मशिदींचं निर्माण झालेलं होतं. इंग्रजांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जे उत्कृष्ट प्रकारचे नमुने होते ते आज खंडर परिस्थितीमध्ये असण्याचं एक कारण आपण मानू शकतो. आपल्या मोठ्या प्रमाणावर या वारशाचं नुकसान जे झालं आहे ते विदेशी लोकांच्या आक्रमणांमुळे झालं आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यातलं दुसरं कारण असं आहे की आपल्या जागृतीच्या अभावाने आपल्या वारशाचं भयंकर नुकसान होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विदेशी लोक तर विदेशी होते, परंतु आपणच आपल्या देशातील सांस्कृतिक वारशाचं नुकसान करणं हे अतिशय वाईट प्रकारची प्रवृत्ती म्हणता येईल. विद्यार्थ्यांनो, जर आपण आपल्या वारशाला जतन करून ठेवलं तर ते भविष्यातील पिढीसाठी मार्गदर्शक बनणार आहे. म्हणून ज्याप्रमाणे पूर्वजांनी आपल्याला ती भेट दिलेली आहे, ही अमूल्य भेट आपण तिचं संवर्धन करून तिच्यामध्ये थोडेफार वाढ करून आपल्या भविष्यातील येणाऱ्या पिढीला प्रदान करणे हे आपलं कर्तव्य राहणार आहे. त्यांचे जतन करण्याची सरकार तसेच समस्त लोकांची नैतिक जबाबदारी आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ही नैतिक जबाबदारी आपण आत्तापासून का असेना स्वीकारूया. विद्यार्थी मित्रांनो, चित्रांमध्ये आपण बघतो आहे की कशा पद्धतीने मोगल काळामध्ये भारतीय राज्यकारभार जो होता तो त्यांच्या हाती गेलेला होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या सांस्कृतिक वारशाचं अधःपतन, त्याचप्रमाणे त्याचं नुकसान हे आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मोठ्या प्रमाणावर भौगोलिक परिवर्तनाचे जे घटक आहेत ते पण आहेत. आपत्तीने सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपला वारसा जो आहे तो नुकसान सहन करत असतो. मोठ्या प्रमाणावर आपल्या स्वतःच्या ज्या वागण्याच्या पद्धती आहेत, आपल्यामध्ये जागृतीचा अभाव आहे, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रवृत्तींचा समावेश होतो. त्यातून आपल्या वारशाचं नुकसान हे आपल्याला पाहायला मिळत असतं. कित्येक वेळा परदेशी पर्यटक आपल्या देशात येऊन पर्यटनाचा लाभ घेत असतात. पर्यटनातून आपल्या सांस्कृतिक वारशाचा लाभ घेतात, त्याचा अभ्यास करतात, त्याची व्हिडिओ शूट करतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या जर चांगल्या असतील तर आपला वारसा खरोखर जगाला रस्ता दाखविणारा पथदर्शक बनणार आहे किंवा आपल्या वारशाची जी ओळख आहे ती जगाच्या पृष्ठभूमीवर पोहोचणार आहे. परंतु काही विदेशी पर्यटकांद्वारा जर आपल्या वारशाचं नुकसान होत असेल तर त्यांना आपल्याला प्रशिक्षण देणं, त्यांना त्यांच्या नैतिक जबाबदारीची ओळख करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्याचा पुढचा घटक बघूया. पर्यटन उद्योग आणि आपला वारसा. खरोखर आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपला वारसा आपल्याला लाभला नसता तर कदाचित पर्यटन उद्योगाचा एवढा भव्य दिव्य विकास आज आपल्याला बघायला मिळाला नसता. पर्यटन उद्योगाचा विकास हा सर्वस्वी आपल्या वारशाच्या स्थळांच्या जतनावर अवलंबून आहे. युनेस्कोने भारताच्या अनेक प्राकृतिक आणि सांस्कृतिक वारशांच्या स्थळांना वैश्विक वारशाच्या स्थळांच्या यादीमध्ये समावेश केलेले आहे. एकंदरीत 5000 वर्षापूर्वीच्या 5000पेक्षा जास्त सांस्कृतिक वारशाच्या स्थळांच्या अभ्यासातून युनेस्को नावाच्या वैश्विक बिनराजकीय संस्थेने भारताच्या एकंदर 18 सांस्कृतिक वारशाच्या स्थळांना वैश्विक वारशाच्या स्थळांच्या यादीमध्ये समावेश करून स्थान दिलेलं आहे. देशविदेशातील प्रवासी आपल्या सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारशाच्या स्थळांना पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या चर्चेप्रमाणे आपण बघितलं होतं की पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर आपल्या
सांस्कृतिक वारशाच्या स्थळांचा नाश होत आहे किंवा त्यांचं नुकसान होताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विदेशी पर्यटक आपल्याकडे येतात, त्यांचे उद्देश कोणते असतात? तर ते अशा प्राकृतिक किंवा सांस्कृतिक वारशाच्या स्थळांना पाहण्यासाठी येतात, त्यांना कदाचित जाणून घेण्यासाठी येत असतात किंवा त्या प्रकारच्या सांस्कृतिक वारशाच्या स्थळांचे संशोधन कार्य करण्यासाठी देखील आपल्याकडे येत असतात. त्यामुळे देशाच्या पर्यटन उद्योगाचा विकास होतो. मोठ्या प्रमाणावर पर्यटनाची प्रवृत्ती विकसित झाली, त्याची भरभराट झाली तर कदाचित देशाचा विकास जो आहे, आर्थिक प्रकारचा विकास, तो साधताना आपल्याला दिसतो. तसेच परिवहन उद्योगांना पण त्याचा फायदा मिळत असतो. विदेशी पर्यटक ज्यावेळेस देशामध्ये येतात आणि पर्यटनाचा लाभ घेत असतात, अशा प्रवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवहनाची साधने आवश्यक असतात. त्यातून देशाला आर्थिक मिळकत देखील मिळत असते. पर्यटन उद्योग ज्या त्या राज्यांना आर्थिक लाभ करून देत असतो. पैसा हा त्यातून आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच लोकांची संस्कृती, कला आणि परंपरेला जगासमोर प्रगट करण्याची संधी देखील मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यावर जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कित्येक देशांमधून आपल्याकडे पर्यटक येत असतात. पर्यटक आल्यानंतर आपल्या देशातील विविध स्थळांना ते भेटी देतात. भेटी दिल्यानंतर या स्थळांच्या आजूबाजूच्या विस्तारामध्ये जर काही कलांना प्रदर्शित करणारे संग्रहालय असतील, तसेच काही कलेतून प्रसिद्ध असलेल्या वस्तू विक्री केंद्र असतील, त्यातून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री चालते. आणि उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर गुजरातमध्ये निर्माण होणारे पाटणचे पटोळे आहे, राजस्थानची बांधणी आहे, कांजीवरमच्या साड्या असतील, सुरतमध्ये प्रसिद्ध असलेली जरीचे कार्य असलेल्या काही कपड्यांचे प्रकार असतील. अशा प्रकारच्या विविध वस्तू विदेशातील जनतेद्वारा खरेदी केल्या जातात. या वस्तू ज्यावेळेस विदेशात पोचतात त्यावेळेस भारताच्या या विविध कला जगाच्या पृष्ठभूमीवर आपली ओळख छोडत असतात किंवा आपली छाप ठेवत असतात. शिवाय स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळत असतो. कित्येक प्रवृत्ती या विदेशी पर्यटनामध्ये आवश्यक असतात. या पर्यटकांना सेवा देण्याच्या विविध प्रवृत्तींमधून आपल्या लोकांना रोजगार देखील प्राप्त होतो. तसेच नष्ट होणाऱ्या काही कला आहेत, त्यांना देखील नवजीवन प्राप्त होत असते, नवजीवन मिळत असते. जसं आपण म्हटलं की राजस्थानची बांधणी आणि गुजरातमधील पाटणचे पटोळे आज मोठ्या प्रमाणावर कमी वापरात घेताना दिसतं आहे किंवा त्यातील कारागीर देखील खूप कमी झालेले आहेत. कारण पाटणचे पटोळे हे थोडे वेळ खाणारे, जास्तीचा वेळ घेणारे अशा प्रकारचे वस्त्र आहे. त्यामुळे मग या वस्त्राची निर्मिती करणारे कारागीर जे आहेत त्यांना कदाचित नैराश्य निर्माण होऊ शकते. आणि म्हणून या पद्धतीने जर आपल्या देशामध्ये पर्यटन उद्योगाचा विकास होत गेला आणि त्यातून जर अशा प्रकारच्या विशिष्ट कला या नावारूपाला येत गेल्या आणि त्यातून त्याची विक्री होणे, त्यांना रोजगार मिळणे, अशा प्रकारचे कार्य चालत राहिले तर कदाचित आपल्या देशातील सांस्कृतिक वारशातल्या विविध कला ज्या आहेत त्यासुद्धा मृतप्राय होण्याची धास्ती राहणार नाही, भीती राहणार नाही. त्याला आपल्याला नवजीवन प्राप्त करून देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच्या चित्रांमध्ये आपण पाहतो आहे की पर्यटकांमुळे कशा पद्धतीने आपल्या देशातील प्राकृतिक वारशाची, सांस्कृतिक वारशाच्या स्थळांची छाप ही जगाच्या पाठीवर आपण ठेवू शकतो. तसेच दुसऱ्या चित्रामध्ये त्या ठिकाणी दाखवलं आहे की आपल्या देशातील कित्येक लोकांना त्यातून रोजगारी जी आहे ती प्राप्त होते आणि आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणांतर्गत पुढील मुद्द्यांना आपण आता चर्चेत घेऊया. शैक्षणिक क्षेत्रात पर्यटन क्षेत्राच्या अभ्यासक्रमाचा विकास झाल्याने मार्गदर्शक, टुरिझम गाईडच्या स्वतंत्र व्यवसायाचा आता विकास होताना दिसतो आहे. मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक ज्यावेळेस आपल्या देशात पर्यटनासाठी येतात त्यावेळेस आपल्या सांस्कृतिक आणि प्राकृतिक दोन्ही प्रकारच्या स्थळांना भेटी त्या देत असतात. अशा भेटी दरम्यान त्यांना संशोधन देखील करायचं असतं किंवा अभ्यास देखील करायचा असतो. या अभ्यासाअंतर्गत त्यांना नोट्स हव्या असतात, त्यांना मुद्दे पाहिजे असतात. विशिष्ट प्रकारचं स्थळ कोणत्या राजाच्या काळात निर्माण झालं,
कोणत्या राजाने त्यासाठी प्रयत्न केलेत, कोणत्या कारागिराद्वारा ते निर्माण झालं, किती मजूर त्यासाठी आवश्यक होतं, किती दिवसांचा कालखंड त्यासाठी लागला. तर अशा विविध प्रकारच्या ज्या माहिती आहेत त्या लोकांना सांगण्यासाठी, त्यांना माहिती पुरविण्यासाठी मार्गदर्शकांची आणि टुरिझम गाईडची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि मोठ्या पद्धतीने या स्वतंत्र व्यवसायांचा विकास देखील आज आपल्या देशांमध्ये होताना दिसतो आहे. विदेशी पर्यटक आल्याने विदेशी चलन भारताला प्राप्त होते आणि विविध संस्कृतीची ओळख विश्वफलकावर कोरून देशाच्या वेगळ्या प्रतिभेला उजागर करीत असते. मोठ्या प्रमाणावर ही पर्यटनाची जी प्रक्रिया आहे ती आपल्या देशाची ओळख इतर देशांपर्यंत पोचविणारी महत्त्वाची प्रक्रिया म्हणून ओळखता येईल. सांस्कृतिक वारशाच्या स्थळांच्या आसपास पक्के रस्ते, रेल्वे, पाणी, संदेश व्यवहार वगैरे सुविधा विकसित होतात. मोठ्या प्रमाणावर पर्यटन उद्योगाचा जर विकास झाला तर त्याचा लाभ स्थानिक जनतेला देखील प्राप्त होत असतो. मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची सुविधा, रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीचे कार्य, रेल्वे सुविधांची आपल्यापर्यंत जी सेवा आहे, तसेच पाणी, संदेश व्यवहार प्रकारच्या वेगवेगळ्या जीवनावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपल्या देशातील अनेक भागांपर्यंत या पर्यटनातून पोचत असतात. पर्यटन उद्योगामुळे फोटोग्राफीसारख्या, घोडेस्वारी तसेच नौकाविहार यासारख्या प्रवृत्तींना देखील प्रोत्साहन मिळत असतं. यामधून लोकांना रोजगारी पण प्राप्त होते आणि आर्थिक लाभही होत असतो. तसेच काही फेरीवाले असतात, या फेरीवाल्यांना रोजगार प्राप्त होत असतो. मोठ्या प्रमाणावर विविध संस्कृती आणि स्थानिक कलाकौशल्य तसेच त्यांनी केलेल्या कलांना एक मंच मिळत असतो. मोठ्या प्रमाणावर एक पृष्ठभूमी जी आहे ती विविध कलाकौशल्यांसाठी प्राप्त होते. म्हणून असं म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो की पर्यटन उद्योग जो आहे तो आपल्या वारशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण वारशाच्या जतन आणि संरक्षणासाठी झालेले प्रयत्न याविषयी चर्चा करूया. प्राकृतिक वारशाच्या जतनासाठी आणि संरक्षणासाठी झालेले प्रयत्न खालीलप्रमाणे आहेत. इसवी सन 1952मध्ये भारत सरकारने भारतीय वन्यजीवांसाठी वन्यजीव बोर्डाची रचना केली. त्यानुसार हे बोर्ड वन्यजीवांच्या संरक्षणासाठी साधने पुरविणे, राष्ट्रीय उद्यान, पक्षी विहार, पक्षी घरांच्या निर्मितीसाठी सल्ला सूचना देणे तसेच वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी जागृती पसरवण्याचे कार्य करीत असते. मोठ्या प्रमाणावर वन्यजीव बोर्ड जे आहे ते वरील विविध प्रकारच्या ज्या कार्यांना पूर्णत्व देत असते, तसेच मोठ्या प्रमाणावर देशाच्या पर्यटन उद्योगाला विकासापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असते. मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील राष्ट्रीय उद्यानांच्या माध्यमातून म्हणा किंवा पक्षी विहार, पक्षीघरांच्या माध्यमातून म्हणा, नैसर्गिक वारशाच्या स्थळांची निर्मिती झालेली आहे. कित्येक अभयदान या प्राण्यांना, पक्ष्यांना यातून मिळालेला आहे. मोठ्या प्रमाणावर शिकारीचा भय असलेले, नष्ट होणारे, नामशेष होणारे काही जीव होते. या जीवांना रक्षण मोठ्या प्रमाणावर या 1952च्या भारत सरकारने उभ्या केलेल्या वन्यजीव बोर्डाच्या कामगिरीमुळे अभयदान मिळालेलं आहे, जीवनदान प्राप्त झालेलं आहे. इसवी सन 1972मध्ये वन्यजीवांना लागणारा कायदा भारत सरकारने अंमलात आणला होता. यामध्ये राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य आणि आरक्षित विस्तारांचा समावेश करण्यात आलेला आहे. देशात नवीन राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि आरक्षित विस्तारांचा समावेश केल्यामुळे किंवा त्यांचा विकास केल्यामुळे नष्टप्राय होणाऱ्या विविध प्राण्यांच्या जाती आज शिल्लक राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. कित्येक नामशेष होणाऱ्या प्राण्यांसाठी विविध योजना भारत सरकारने राबवलेल्या आहेत. त्यातून त्यांचा विकास जो आहे तो केला जात आहे. वारशाच्या जतन आणि संरक्षणासाठी देशाच्या कायद्यांना विशाल परिप्रेक्ष्यामध्ये ठेवण्यात आले आहे. कित्येक प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या जाती नष्ट होण्याची भीती आज निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर या उद्देशाने
कित्येक कायद्यांची घडण करण्यात आलेली आहे आणि हे कायदे विशाल परिप्रेक्ष्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यातून काही शिक्षांची देखील त्या ठिकाणी सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे. शिक्षेचे भय असल्यामुळे कित्येक प्राण्यांची शिकार आज आटोक्यात आलेली आहे. नामशेष होणाऱ्या विशिष्ट वृक्षवेली असतील आणि काही पशु आहेत त्यांना वाचविण्याचे कार्य देखील आज सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. त्यांचा विनाश थांबू शकेल त्यासाठी कडक कायदे देखील बनविले आहेत. या कडक कायद्यांमध्ये हरण, वाघ, सिंह तसेच मोर अशा पशु आणि पक्ष्यांकरिता विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात आणि शिकारीवर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. विविध चित्रांमध्ये आपण बघू शकतो की 1972मध्ये वन्य जीवांना लागणारा कायदा कशा पद्धतीने अंमलात आला, त्याच्या अंमलबजावणी कशा होत आहेत. त्याच्यानंतर सरकार विविध प्रकारचे राष्ट्रीय उद्यानं, पक्षी घरं, अभयारण्ये यांची निर्मिती करून कित्येक पक्ष्यांना आणि पशूंना जीवनदान देत आहे. कित्येक नामशेष होणाऱ्या जाती वाढविल्या जात आहेत. असे हे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि ज्या पिढ्या आहेत येणाऱ्या भविष्यातील पिढ्या त्यासाठी आपण त्या वारशाला सांभाळण्याची सिद्धता या कार्यामधून सफळ बनवत आहोत. सरकारशिवाय विविध संस्था आणि समिती पण पर्यावरणाचे आणि विविध वन्यजीवांच्या संरक्षणाची खूपच उपयोगी कार्य करीत आहेत. यामध्ये 1883मध्ये स्थापन झालेली मुंबई प्राकृतिक इतिहास समिती सर्वात जुनी संस्था आहे. या समितीद्वारा देखील कित्येक जीवांना अभयदान देण्याकरिता कार्य केले जात असतात. तर आता फाउंडेशन नेचर क्लब वगैरे सारख्या ज्या संस्था आहेत त्या पर्यावरणाच्या जतनाचे उपयोगी कार्य करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर वनस्पतींच्या विविध जाती, पक्षी आणि प्राणी यांच्या जतनाकरिता वेगवेगळ्या प्रकारचे नियम आणि कायदे या संस्थांद्वारा घडवण्यात येत आहेत आणि अमूल्य कार्य त्यांच्या हाती घडले आहे किंवा त्यांच्या हातून पार पडत आहे. आपल्या अमूल्य वारशाच्या जतनासाठी सरकारने घटनेमध्ये तरतूद केली आहे. घटनेत नागरिकांना निभवण्याच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये वारशाच्या जतनाचा समावेश करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर 51 नंबरचे जे कलम आहे 51 क त्यामध्ये छ, ज आणि ट या उपकलमांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या अमूल्य वारशाच्या जतनासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या तरतुदी देशातील प्रत्येक जनतेने स्वतःचे नैतिक आणि पवित्र कर्तव्य म्हणून स्वीकारले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आपण ज्या पद्धतीने आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्थळांना नुकसान पोचवत आहोत त्या नुकसानातून आपण परावृत्त झालं पाहिजे आणि आपल्या वारशाचं जतन करण्यामध्ये स्वतःची भूमिका पार पाडली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष स्थळांचे जतन आणि जतनासाठीचा कायदा. भारतीय वारशासमोर वेळोवेळी जे संकट आणि नुकसानकारक घटक निर्माण होत गेले तसे वारशाच्या जतनासाठीचे प्रयत्न जास्त झालेले आहेत. वारशाच्या जतनामध्ये अनेक विविधता पाहायला मिळत असतात. मोठ्या प्रमाणावर भारताच्या वारशाला संकट निर्माण झालं आणि संकटातून नुकसानकारक घटक जे होते ते निर्माण होत गेलेले होते. यांना रोखण्यासाठी, त्यातून लोकांना परावृत्त करण्यासाठी मोठ्या पद्धतीने विविध प्रकारच्या कार्यक्रम आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या वारशाचं जतन आज आपण करू शकत आहोत. पुरातत्वीय वारशाला सुरक्षित ठेवण्यासाठी संसदेमध्ये 1958मध्ये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेषांना लागणारा कायदा प्रसारित करण्यात आला, ज्यानुसार प्राचीन कलाकृती, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्मारके, पुरातत्वाचे स्थळं आणि अवशेष वगैरेंचे जतन करण्याचे सुचवलेले आहे. मोठ्या प्रमाणावर खोदकामादरम्यान जर काही वस्तू, शिल्पे आपल्याला आढळून आले तर त्यांचं जतन व्हावं या अर्थाने आपल्याला पुरातत्वीय विभागाला त्याची सूचना ही द्यायची असते. हा विभाग
त्या वस्तू आपल्या ताब्यात घेतो आणि संग्रहालयांमध्ये त्याचे जतन केले जात असते. मोठ्या प्रमाणावर चित्रांच्या मदतीने पण आपण बघू शकतो की आपले प्राचीन शिल्प आणि स्थापत्य कशा पद्धतीने जतन केले जात आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये काही गुफा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचं संरक्षण आज पुरातत्व विभागाने स्वतःच्या हाती घेतलेलं आहे. तर तिसऱ्या अंतिम चित्रामध्ये आपण आपल्या देशाचं राष्ट्रीय मानचिन्ह याचा फोटो बघत आहोत की जे सुद्धा आपल्या देशाच्या वारशाचा एक घटक आहे. पुरातत्व विभागाच्या कायद्यानुसार कोणतीही खाजगी व्यक्ती, संस्था किंवा एजन्सी भारत सरकारच्या पूर्वमंजुरीशिवाय कोणत्याही ठिकाणावर खोदकाम म्हणजेच उत्खनन करू शकत नाही. म्हणून चोरून होणारे खोदकामे थांबलेली आहेत आणि वारशाची स्थळे आजपर्यंत सुरक्षित राहिलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर स्थळांना होणारे नुकसान जे होते ते अशा चोरून होणाऱ्या खोदकामामुळे होत होते, जे भारत सरकारच्या कायद्याने मोठ्या प्रमाणावर थांबलेले आहेत. जर कोणत्याही प्रकारची खोदकामं किंवा उत्खनन करायचं असेल तर त्यासाठी भारत सरकारची पूर्वमंजुरी घेणे आवश्यक झालेले आहे. केंद्र सरकारने महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले आहेत. त्यांच्या जतनासाठीची जबाबदारी जी आहे ती पुरातत्व विभाग, ज्याला आपण डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी या पद्धतीने म्हणत असतो, त्या डिपार्टमेंटला, त्या विभागाला पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फक्त सरकारद्वारे कायदा बनवल्याने नाही, परंतु लोकांनी नैतिक जबाबदारीने वारशाचं जतन केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची पवित्र जबाबदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे की आपण आपल्या वारशाचं जतन केलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. पुरातत्व विभाग नष्ट झालेले अथवा नष्ट होण्याच्या तयारीत असतील तशी स्मारके, स्थळांचे निश्चित पद्धतीने दुरुस्ती काम करीत असतो. मोठ्या पद्धतीने काही स्थळांना नासधूस झालेली असेल, मोठ्या प्रमाणावर स्थळे नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली असतील, अशा स्थळांचे दुरुस्तीचे कार्य देखील पुरातत्वीय विभाग जो आहे तो स्वतः जातीने लक्ष देऊन पूर्ण करत असतो. दुरुस्ती कार्य करून त्याला पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करून देण्याचा प्रयत्न या विभागाद्वारा केला जातो. इमारतीची दुरुस्ती करताना काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यामध्ये त्याचे मूळ स्वरूप, त्याचा आकार, त्याची आकृती तसेच मूलभूत तत्त्व जे आहेत ते टिकून राहिले पाहिजेत, ते सुद्धा आवश्यक आहे. आणि हे सर्व लक्षात घेऊन दुरुस्ती करण्याचे कार्य जे आहे ते आपले भारतीय पुरातत्व विभागाचे कर्तव्य आहे. मोठ्या पद्धतीने त्याप्रमाणेच दुरुस्तीचे कार्य केले जाताना आज दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर जर आपण उदाहरण बघायचं म्हटलं तर आपल्या देशातील कित्येक स्थळांची दुरुस्ती कार्ये या पुरातत्वीय विभागाद्वारा करण्यात आलेली आहेत. ज्या दुरुस्तीच्या कामामध्ये त्या स्थळाचे पावित्र्य जे आहे, तसेच त्याचे स्वरूप, त्याची आकृती, त्याचा मूळ आकार, त्याची दिशा ही कोणत्याही पद्धतीने बदलून न जाता त्याचे मूळ स्वरूप जे आहे ते शिल्लक ठेवून, जतन करून त्याचं दुरुस्तीचं कार्य करण्यात यशस्वी हा विभाग झालेला आज दिसतो आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया नावाचा सरकारी विभाग स्वतःच्या देखरेखीखाली अंदाजे जवळपास 5000 पेक्षा जास्त स्मारकं आणि स्थळांच्या जतनासाठी कार्य करीत आहे. चित्रांमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या स्थळांची जतन केले जाते, दुरुस्तीचं कार्य हाती घेतलं जातं आणि त्या जतनाचे कार्य करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया नावाच्या या संस्थेचं. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक दुरुस्ती कार्य हाती घेण्यात आलेलं होतं. आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीवर नागार्जुन सागर नावाचा बहुउद्देशीय प्रकल्प, बहुउद्देशीय योजना बांधण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे संगमेश्वर मंदिर आणि पापनाशम मंदिर समूह धरणाच्या पाण्यात डुबतील असे होते. पुरातत्व विभागाने या मंदिरांना आंध्र प्रदेशच्या मेहबूबनगर जिल्ह्यात आलमपूर या ठिकाणी यशस्वी रीतीने स्थानांतरित केलेले आहे. कोणत्याही पद्धतीने या मंदिर समूहाची दिशा,
त्याचा आकार, त्याची उंची, मूळ स्वरूप, तत्त्वे हे न बदलता त्यांना अतिशय सूक्ष्म पद्धतीने सर्वच गोष्टींचं पालन करून स्थानांतरित करण्यात आलेलं आहे. या प्रकारचे कार्य ही संस्था नेहमी करत असते. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आग्र्याचा ताजमहल, मथुरेची रिफायनरी जी आहे, तसेच त्याच्या आजूबाजूचे काही उद्योग आहेत. या उद्योगांच्या वायू प्रदूषणामुळे, धुराच्या परिणामाने या ताजमहलचा श्वेत रंग जो आहे, श्वेत संगमरवर जो आहे, तो आरस, फिक्कट आणि पिवळसर होत असताना दिसतो आहे. पुरातत्व विभागाद्वारे वायू प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगांना बंद केले. तसेच त्यांना बंद करून ताजमहलची नियमित सफाई करविण्याची योग्य कार्यवाही करण्यात आली आणि परिणामी ताजमहलची चमक जी आहे ती आजही टिकून आहे. आपण बघू शकतो, प्रथम चित्रामध्ये देण्यात आलं आहे की पापनाशम मंदिर समूह आणि संगमेश्वरचं मंदिर कशा पद्धतीने एका स्थळावरून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्याचं मूळ स्वरूपही आजही त्याच स्वरूपात जिवंत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये ताजमहलवर होणारे परिणाम, उद्योगांमधून निघणारा धूर, रिफायनरी यांच्या सहाय्याने त्यावर कशा पद्धतीने परिणाम होत आहे, आरस, फिक्कट, पिवळसर अशा प्रकारचा होणारा रंग चांगल्या प्रकारे वैज्ञानिक प्रक्रिया करून वैज्ञानिक पद्धतीने साफसफाईचे कार्य हाती घेऊन पुरातत्व विभागाने त्याची शुभ्र चमक जी आहे ती पुन्हा परत मिळवली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने प्रकरण 7 आपल्या वारशाचे जतन या प्रकरणाचा भाग 1 आपण आज सविस्तर अभ्यासला. मला खात्री आहे आपणास ह्या प्रकरणाचा जो पहिला हिस्सा होता तो चांगल्या पद्धतीने समजला असेल. आता आपण पुन्हा भेटूया भाग 2 मध्ये. तोपर्यंत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.